ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। मनुष्य जन्म झालेला आहे. मनुष्यासाठी कर्म करणं अपरिहार्य आहे. बघा, कुठलीही जगामध्ये जगण्याची प्रकृती ही कर्माशिवाय घडतच नाही. तुम्हाला जिवंत राहण्यासाठी सुद्धा कर्म करावंच लागतं. झोपेत सुद्धा कर्म सुरूच असतात. सुषुप्त अवस्थेमध्ये सुद्धा श्वासोश्वासाचं कर्म सुरूच असतं. कर्म करणं आवश्यक आहे, तर मग योग्यच कर्म करा. म्हणून गीतेचं ज्ञान देताना भगवंतांनी प्रथम कर्मयोग सांगितलेला आहे. कर्म कसं करायचं, त्यापासून निवृत्त कसं व्हायचं. कर्म करत असताना कर्मापासून तुम्ही निवृत्त कसं व्हाल, म्हणजे संन्यास. आणि या संन्यासी स्थितीचा तुम्ही मोक्ष प्राप्तीसाठी कसा उपयोग करून घ्याल, हे भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग स्पष्ट केलेलं आहे. संपूर्ण भगवद्गीतेचं ज्ञान या एका अध्यायामध्ये सारांशित केलेलं आहे. कर्म करणं आवश्यक आहे, म्हणून भगवंतांनी प्रथम कर्माचे घटक स्पष्ट केली. कर्माला काय काय सहाय्य करतात, कशामुळे कर्म घडतं, हे स्पष्ट केलं. 5 घटक आहेत. कर्माच्या 3 प्रेरणा आहे: ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता. आणि कर्म कशावर अवलंबून असतं? पहिली गोष्ट ज्ञान पाहिजे. नंतर क्रिया माहिती पाहिजे, कर्म कोणतं करायचं एक्झॅक्टली ते माहिती पाहिजे. नंतर ध्येय, तो करणारा पाहिजे. ज्ञान, कर्म, ध्येय, यामुळे कर्म घडतं. हे कारण आहेत. आणि याला मदत काय करतं? बुद्धी. बुद्धीशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. आणि हे करत असताना याच्यात सातत्य पाहिजे, म्हणून धृती. आणि या सर्वांचा उद्देश काय? सुख. तुम्ही हे केल्यानंतर, कर्म केल्यानंतर तुम्हाला जे सुख प्राप्त होते ते कोणत्या प्रतीचं आहे? खरंच सुख प्राप्त होतं का? या 6 कारण आणि त्यांना असणारे जे पूरक घटक आहेत: बुद्धी, धृती आणि सुख. यांचं 3 गुणांद्वारे त्यांच्या संबंधाने भगवंतांनी स्पष्टीकरण केलंय. सत्व, रजस, तमस. सात्विक कर्म कोणतं, रजसिक कर्म कोणतं, तमसिक कर्म कोणतं, 6ही गोष्टीबद्दल स्पष्ट केलंय. त्यानंतर हे कर्म करण्यासाठीच्या प्रेरणा स्पष्ट केलेल्या आहेत: ज्ञान,
ज्ञेय, ज्ञाता. ज्ञान, ज्ञेय म्हणजे त्याचा उद्देश कळला पाहिजे आणि त्याला जाणणारा पाहिजे, ज्ञाता. तरच ही 6 घटक जी दिलेली आहेत कर्माची, ती कार्यरत होतात. यांच्यापासून सुरुवात होते. वासना प्रथम बुद्धीमध्ये व्यक्त होतात आणि मग त्या मनामध्ये भावभावनांद्वारे आपल्याला कळू लागतात. बुद्धीमध्ये विचार आपल्यामध्ये येतात. ते विचार आणि मनातील भावभावना जेव्हा बाह्य जगातून येणाऱ्या संवेदनांशी इंटरॅक्ट होतात, प्रक्रिया होते, तेव्हा त्यापासून कर्म निर्माण होते. ती प्रक्रिया घडण्याचे कारण कोणती? ज्ञान, कर्म, क्रिया, करता. आणि त्याला सपोर्टिंग कोण आहेत? त्याला मदत कोण करतं? तुमची बुद्धी, धृती आणि सुख, जो तुमचा मूळ उद्देश आहे. प्रेरणा अर्थातच ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय सुरुवात होते. बुद्धी आणि मनाच्या एकत्रितपणे जेव्हा प्रक्रिया होतात, तेव्हापासून ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता यांना कळतं. आणि काय कळतं? तर मनातील भावभावना आणि बुद्धीतील विचार. आणि मग त्याचा संपर्क जेव्हा बाह्य जगातून जे तुम्हाला पंचमेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्यापासूनच्या संवेदना प्राप्त होतात. डोळ्यापासून दृश्याच्या संवेदना होतात, कानापासून ध्वनीच्या होतात, जिभेपासून चवीच्या होतात, नाकापासून तुम्हाला गंध प्राप्त होतो, त्वचेपासून स्पर्श प्राप्त होतो. हे जे संवेदना आहेत, ह्या संवेदनांचा आणि ह्याच्या जेव्हा प्रक्रिया होते, तेव्हा त्याच्यापासून कर्म निर्माण होतं. वासना हे मूळ आहे. म्हणून भगवंतांनी या सर्व गोष्टींची एकत्रितपणे तुम्हाला जाणीव करून दिलेली आहे. सत्व, रजस, तमस या 3 गुणांच्या संदर्भाने. असा कोणताच मनुष्य नाही ज्याच्यामध्ये 3ही गुण नाहीत. प्रत्येकामध्ये 3ही गुण आहेत. सत्व, रजस, तमस प्रत्येकामध्ये. मग ज्याच्यामध्ये जे गुण आहेत, त्या गुणाच्या संदर्भाने त्याची या जगातील कर्माची विभागणी केली गेली. अर्थातच पूर्वीच्या काळी संत महात्मे होते, सत्ययुग होतं. त्यामुळे संत महात्म्यांनी लोकांचा कल ओळखून जनतेला काय आवडतं, काय नाही आवडतं, त्याचे गुण काय आहेत हे जाणून ते गुणानुरूप त्यांचं कर्माचं विभाजन केलं. उदाहरणार्थ ब्राह्मण, यांच्यामध्ये सत्विक गुण हा सर्वात जास्त असतो. म्हणून ब्राह्मणांनी उपदेशाचं कार्य करावं, ब्रह्म जाणण्यासाठी इतरांना ज्ञानदान करावं, मदत करावी, ते ब्राह्मणांचं कार्य. हे सात्विक आहे. क्षत्रिय, क्षत्रिय शूरवीर आहेत, त्यांच्यामध्ये रजस फार प्रॉमिनंट आहे, जास्त आहे. सत्व कमी आहे आणि तमस पण आहे, कमी आहे. म्हणून त्यांनी देशाचं संरक्षण करायचं, राज्यकारभार करायचं, पॉलिटिक्स. आणि मग वैश्य, वैश्य म्हणजे काय? सत्व कमी, रजस सर्वात जास्त आणि तमस पण जास्त, असा वैश्य. म्हणजे तो व्यापार करतो, गरजांची पूर्ती करतो, शेती करतो, गौ संवर्धन करतो वगैरे. आणि शूद्र जो विचार करू शकत नाही, त्याला विचार करण्याची शक्ती नसते, बुद्धी अल्प असते, म्हणून तो फक्त ऑर्डर्स फॉलो करतो. ही जस्ट अ फॉलोअर.
सेवा करतो इतरांची, तो शुद्ध. असं ज्याचे त्याच्यामध्ये तमस तो सर्वात जास्त आहे, रजस कमी प्रमाणात, आणि सत्व जवळजवळ नाहीच आहे. त्यामुळे बुद्धी कार्यरतच नाही, सात्विक बुद्धी कार्यरतच नाही. पण मोक्ष वगैरे या गोष्टी कळतच नाही, फार दूर आहे. सत्व रजस तमस अशा प्रकारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही विभागणी केली गेली. आणि ती विभागणी केल्यानंतर भगवंतांनी त्याचे गुण स्पष्ट केलेले आहेत. काय गुणधर्म आहेत हे स्पष्ट केले, जेणेकरून तुम्हाला सत्य कळेल, तुम्ही जगात त्या दृष्टीने कर्म करू शकाल. आणि नंतर ते गुण स्पष्ट केल्यानंतर भगवंतांनी स्पष्ट केलंय 46 ते 39व्या श्लोकामध्ये, जे तुम्ही कर्म करता ते आध्यात्मिक कर्म आहेत. हे कसं तुम्ही जाणार? तुम्ही देवाचं नाव घेता, अभ्यास करता, भक्ती करता, तीर्थक्षेत्रांना जाता, पण हे आध्यात्मिक आहे हे तुम्ही कसं ओळखाल? हे भगवंतांनी 46व्या ते 49व्या श्लोकामध्ये स्पष्ट केलेलं आहे. कर्म कसं केलं म्हणजे ते आध्यात्मिक होईल. भगवंत म्हणतात 46व्या श्लोकामध्ये, यत प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणातमभ्यच्य सिद्धी विंदती मानव. मनुष्याला सिद्धी मिळते किंवा जेव्हा तो, ज्यापासून हे सर्व जीवमात्र उत्पन्न झालेले आहेत, ही सृष्टी निर्माण झालेली आहे, तो ब्रह्म, तो परब्रह्म, याला जाणून त्याला परिपूर्णतः शरण जाऊन आपण जेही कर्म करतो हे त्याला अर्पण करतो. कोणतेही कर्म करा पण शेवटी परमात्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण करा, असं जेव्हा तो करतो तेव्हा त्याचं कर्म आध्यात्मिक होतं आणि शेवटी त्याला सिद्धी प्राप्त करून देतो, त्याला परिपूर्णता प्राप्त करून देतो. थोडक्यात कर्म करताना काय, तुम्ही कर्म करा, कोणती आसक्ती ठेवू नका. कर्म करता त्याच्याप्रती आसक्त होऊ नका, आवड नावड ठेवू नका, रागद्वेष ठेवू नका. आणि कर्मापासून जी पण फळं मिळतील त्या फळांवर अवलंबून राहू नका, त्याची अपेक्षा ठेवू नका. कर्मफलाची अपेक्षा ठेवू नका, कर्माच्या प्रती आसक्ती बाळगू नका. असं जेव्हा तुम्ही कर्म कराल निस्वार्थ कर्म होईल. त्या अशा कर्मांमुळे तुम्ही कर्मबंधनांमध्ये गुंतून जाणार नाही. याचं एक साधं सोपं उदाहरण आहे. आपण चित्रपट बघतो, नाटक बघतो, काल्पनिक गोष्टी असतात त्या आपल्या समोर मांडल्या जातात आणि आपलं ते मनोरंजन करतात. त्याच्यामध्ये जे पात्र आहेत, जे नट आहेत, जे ऍक्टर्स आहेत, ते ते पात्र त्याच्यातील भूमिका समजून घेतात, ती पार पाडतात. पण स्वतःला विसरत नाही. तसंच हे जग एक स्टेज आहे, एक रंगभूमी आहे. प्रत्येक मनुष्य हा एक पात्र आहे आणि हे अगोदरच ठरलेलं आहे त्याने काय करायचं, त्याच्या वासना काय आहेत, त्याप्रमाणे तो कर्म करतो. आणि फक्त कर्म करावं एवढंच त्याची गोष्ट आहे. त्याने त्या कर्मांच्या प्रती आसक्त व्हायला नको, कर्मबंधनांमध्ये गुंतायला नको.
जस्ट डू युअर ओन वर्क. त्याला अटॅचमेंट ठेवू नका. मी केलं, माझ्यासाठी आहे, मी माझ्यामुळे घडलं, असं काहीच मानू नका, काहीच करू नका. जसा नट करतो रंगभूमीवर, तसंच तुम्ही आयुष्य जगा. फक्त तुमचं कर्म कर्म आणि कर्मच करा. कर्तव्य कर्मच करा. विनाकारण त्याच्यामध्ये गुंतून जाऊ नका. तेव्हा तुमचं कर्म हे निष्काम होईल आणि शेवटी ते तुम्हाला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाईल. पुढे भगवंत म्हणतात, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. ही शिकवण भगवंतांनी आधी सुद्धा दिलेली आहे. स्वधर्मिक कर्म करा. जे तुम्हाला गुणवत्ता आहे असं वाटत नसेल, त्याच्यात फारसा काही रस नसेल, काही तथ्य वाटत नसेल, तरी स्वधर्मिक कर्म करा. तुमच्या धर्माप्रमाणे करा. तुम्ही कशासाठी बनलेला आहात हे जाणून करा. तुमच्या स्वतःचे स्ट्रेंथ जाणून करा. विकनेसेस दुर्लक्षित करा. त्या गोष्टी करू नका की ज्याच्यामध्ये तुम्ही वीक आहात. उदाहरणार्थ, तुम्ही पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जर पोहत गेलात तर त्रास होत नाही, तुम्ही सहज पोहोचता. पण विरुद्ध दिशेने जर आलात, पोचणं कठीण असतं. कधी कधी हातपाय मारत मारत बुडून जातात. तसं आहे परधर्मिक कर्म म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, ज्याच्यासाठी तुम्ही बनलेला नाही आहात, त्या वासनांच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर तुम्ही कर्म केलं तर काय होणार? तुम्हाला परिपूर्णता लाभणार नाही. ते कितीतरी गुणवत्ता युक्त वाटत असेल, गुणवान वाटत असेल, याच्याने केल्याने मला प्रसिद्धी मिळेल, मला मोक्ष प्राप्त होईल असं वाटत असेल, परंतु ते तुम्हाला देऊ शकत नाही, कारण तुम्ही त्याच्यासाठी बनलेला नाही. तो तुमचा स्वभावच नाही. जसा अर्जुन, अर्जुन हा काही ज्ञान प्राप्त करण्यासाठी अर्जुना बनलेला नाहीये. तो क्षत्रिय आहे. युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे, ते त्याने करावं. हेच भगवंत इथे समजून सांगतात. स्वधर्माप्रमाणे कर्म करा. आणि स्वधर्माप्रमाणे कर्म केल्याने तुम्ही पाप जमा करणार नाही. आधी भगवंतांनी सुचवलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वधर्माप्रमाणे कर्म करा. आणि इथे स्पष्ट करतात या शेवटच्या अध्यायामध्ये की स्वधर्माप्रमाणे कर्म केल्याने तुम्ही पाप जमा करणार नाही. थोडक्यात त्या स्वधर्माप्रमाणे कर्म केलेल्याचा परिणाम इथे स्पष्ट करतात आणि खात्री देतात, स्वधर्माप्रमाणे कर्म केलं तर पुण्यच प्राप्त होईल, पाप होणार नाही. भगवंत पुढे स्पष्ट करतात, सहजम कर्म कौन्तेय ततोषमपि न त्यजेत् सर्वारंभ हि दोषेण धूमेनाग्निरिवावृतः. तुम्ही सर्व कर्म सोडून, कर्म हे वासनांमुळे निर्माण होतात आणि त्या कर्मांपासून अधिक वासना निर्माण होतात. असं जरी असलं तरी सुद्धा तुम्ही कर्म सोडू नका. काही कर्म करा, कुठली जी तुमची कर्तृत्व, तुमची कर्तव्य कर्म आहेत, ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, ज्याच्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. तो उदाहरणार्थ, तुम्ही या फॅमिलीमध्ये आहात, या कुटुंबामध्ये आहात, या शहरामध्ये आहात, तुम्ही एखादा जॉब करता, याचं भान राखून तुम्ही स्वतःची जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करा, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा. मला आवडतं म्हणून मी करेल, मला आवडत नाही म्हणून करत नाही, असं करू नका. कारण कुठल्याही कर्माचा संबंध वासनांशी आहेच.
वासना असल्याशिवाय कर्म घडूच शकत नाही. उदाहरणार्थ अग्नी असतो, अग्नी आणि धूर एकत्रच आहे. तुम्ही धुराला अग्नीपासून वेगळं करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणतंही कर्म हे करावंच लागेल. ते प्रारब्धामध्ये आहे. उदाहरणार्थ असं म्हणतात, त्या स्वधर्माप्रमाणे तुमचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाप्रमाणे तुम्ही स्वधर्मी कर्म करता. ते तर तुम्हाला उपभोगायचंच आहे. मग ते कर्म करूनच उपभोगावं लागेल. मग कशासाठी पळून जाता? योग्य कर्म करा. स्वतःच्या स्वधर्माप्रमाणे करा आणि स्वतःचं ध्येय प्राप्त करा. कर्म सोडून दिल्याने तुम्ही कर्मरहित होऊ शकत नाही. तुम्ही कर्मापासून मुक्त होऊ शकत नाही. कर्म करूनच त्याच्यातील वासना संपवूनच तुम्हाला त्याच्यापासून वेगळं व्हावं लागतं. अग्नी धुरापासून वेगळा होऊ शकत नाही. परंतु अग्नी जेव्हा पूर्ण पेटतो त्यानंतर धूर नाहीसा होतो. तसंच आहे. अग्नी धुराला सोडू शकत नाही. जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत धूर आहेच. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत कर्म करणं आवश्यकच आहे. जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म होतीलच. किंबहुना तुमच्या वासना संपल्या, तुम्ही कर्म करून त्या पूर्णतः संपवल्या, तरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. जोपर्यंत वासना आहेत तोपर्यंत मोक्ष प्राप्त होणार नाही. भगवंत पुढे म्हणतात, असक्त बुद्धी सर्वत्र चितात्मा विगत स्पृह नैष्कर्मा सिद्धिम परमा संन्यासेनाधिगच्छति. ज्या मनुष्याची बुद्धी कशाशी आसक्त होत नाही, कोणत्याही विषय वासना त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण करू शकत नाही, ज्याने स्वतःवर विजय प्राप्त केलेला आहे, जे स्वतःचं शरीर मन आणि बुद्धी स्वतःचे दशेंद्रिय त्याच्या पूर्णतः नियंत्रणात आहेत, जो इच्छांपासून मुक्त आहे, त्याला भगवंतांनी संन्यासी म्हटलेलं आहे. असा संन्यासी जेव्हा त्याग भावनेने निष्काम कर्म करतो तेव्हा त्याच्या वासना संपतात आणि शेवटी त्याला कर्मरहित त्याची स्थिती प्राप्त होते, वासनारहित त्याची स्थिती प्राप्त होते. कर्म कसं करावं? कोणत्याही विषय वासना, या जगातील अनेक आकर्षण आहेत, अनेक विषय आहेत, त्याच्याबद्दल वासना आहेत, त्या वासनांनी तुम्हाला आकर्षित करायला नको. तुम्ही त्या वासनांमुळे त्या इंद्रिय विषयाशी आसक्त व्हायला नको. ही पहिली आवश्यकता आहे. ती आसक्ती ठेवू नका. ते कशामुळे कळतं? तुमचं शरीर मन आणि बुद्धीवर जेव्हा तुम्ही विजय प्राप्त कराल तेव्हा ते कळतं. आसक्ती नाही, त्यामुळे इच्छा नाही. वासना, आसक्ती, इच्छा आणि नंतर कर्म. इच्छा नाही त्यामुळे कर्म नाही. जे पण कर्म कराल ते केवळ प्रारब्ध वासना संपवण्यासाठी कराल, नवीन इच्छा निर्माण होणार नाही. इच्छारहित कर्म करणे म्हणजे संन्यासी. साधा मनुष्य आणि संन्यासीमध्ये फरक काय? साधा सामान्य मनुष्य हा इच्छा ठेवूनच कर्म करतो आणि संन्यासी मनुष्य ही कोणतीही इच्छा न ठेवता केवळ कर्तव्य कर्म करतो. आणि त्यागी अशा कोणत्याही कर्मांच्या परिणाम स्वरूप जे पण फळ प्राप्त होतं त्या फळाच्या प्रती आसक्ती ठेवत नाही. कर्म फल त्याग करतो.
तो त्यागी आहे. गीता 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 त्यागी. त्या गीतेचं अध्ययन कराल, गीतेचा अभ्यास करा, किंवा 17 अध्यायांचं तुम्ही पूर्णतः मनन कराल, चिंतन कराल, तेव्हा तुम्हाला 18 अध्यायातला जो मोक्ष आहे तो कळेल. तेव्हा तुम्ही त्यागी बनाल. असा त्यागी मनुष्यच मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे. म्हणून तुम्हाला जर कर्मापासून मुक्ती पाहिजे असेल तर प्रथम तुम्ही काय करा, बुद्धीला विषय वासनांशी आसक्त होऊ देऊ नका. स्वतःच्या सर्व ही जी फिजिकल साधने आहेत, शरीर मन बुद्धी यांच्या विजय मिळवा. म्हणजे थोडक्यात यांच्या आहारी जाऊ नका आणि कोणत्याही इच्छा ठेवू नका. आसक्ती नसली तर इच्छा येतच नाही, आपोआप जात. आणि जे पण तुम्ही कराल कर्म त्यानंतर, ते केवळ प्रारब्ध संपवण्यासाठीच करणार. नवीन वासना निर्माण होणार नाही. त्यामुळे कर्म करत असून सुद्धा तुम्ही कर्मबंधनांमध्ये गुंतणार नाही, कर्मामध्ये गुंतणार नाही. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या परिणामांमुळे तुम्ही बाधित होणार. कर्म करत असताना कर्म करून तुम्ही कर्मापासून अलिप्त राहता, त्याला कर्मातीत स्थिती म्हणतात. कर्म सोडून देणे, टाकून देणे म्हणजे कर्मापासून पळून जाणे, हा त्याचा अर्थ होतो. कर्म परिपूर्ण करणं नसतं नाही, कर्म परिपूर्ण करून त्याच्या आसक्तीपासून दूर जाणे, कर्मफलाच्या आसक्तीपासून दूर जाणे म्हणजे त्याग करणे. असं जेव्हा मनुष्य करतो तेव्हा तो ध्यान साधण्यासाठी योग्य ठरतो, कर्मबंधनातून मुक्त होतो. पुढच्या 3 श्लोकांमध्ये निष्ठाध्यानस्य हे स्पष्ट केलेलं आहे. त्याचा परिणाम काय होईल हे भगवंत आधी सांगतात. तो हा, सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कान्तेय निष्ठा ज्ञानस्य यः परः. म्हणजे काय, हे निष्ठा ध्यानस्य जे दिलेलं आहे, हे निष्ठा ज्ञान तुम्ही जेव्हा 3ही योगांचं आचरण करतात, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, या 3ही योगांचं आचरण करता, तेव्हा तुमची निष्ठा ईश्वराच्या प्रती अनन्य चित्त होते, आढळ होते, अगाढ होते. त्यामुळे तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होते. जे भक्ती योगामध्ये 12 अध्यायामध्ये भक्ताचे 35 गुण दिलेले आहेत, ते 35 गुण, आणि 13व्या अध्यायामध्ये दिलेले ज्ञानाचे 20 गुण. हे गुण तुम्ही आत्मसात करा आणि कर्म करा. त्यानंतर तुम्हाला आसुर आणि देव ह्याच्यातील फरक कळेल, तो समजून घ्या. त्यानंतर 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट द्वैरासुर संभाग योग, यात दैवी आणि असुरांमधला जो विभाग आहे, जो फरक आहे, तो स्पष्ट केलाय. दैवी मनुष्याचे 16 गुण दिलेत आणि आसुरिक मनुष्याचे 6 गुण दिलेत. हे गुण तुम्हाला कळतील केव्हा, जेव्हा तुम्हाला भक्ती योगातील 35 भक्ताचे गुणधर्म कळतील आणि ज्ञान योगातील ज्ञानीचे गुणधर्म कळतील, त्याचं तुम्ही आचरण कराल, तेव्हा तुम्हाला देव आणि दानवांमधला फरक कळेल. कळल्यानंतर तुमची श्रद्धा जी आहे ती तमसिक पासून रजसिक आणि रजसिक पासून सात्विक होईल. आणि जेव्हा तुमची सात्विक श्रद्धा होईल तेव्हा तुम्हाला कर्मसन्यास योग म्हणजे काय हे कळेल. तुम्ही त्याच्यासाठी पात्र व्हाल.
म्हणजे ही पूर्ण प्रोसेस जेव्हा तुम्ही फॉलो कराल 17 अध्यायांची, तेव्हा तुम्हाला संन्यास म्हणजे काय हे परिपूर्णतः कळेल आणि तुम्ही तो प्राप्त करू शकाल. म्हणून ही पूर्ण क्रोनॉलॉजी आहे, हे परफेक्ट आहे. श्लोक जे आहेत भगवद्गीतेतले पूर्ण 700 श्लोक हे परिपूर्ण आहेत आणि त्याची सिक्वेन्स, त्याची मांडणी एकदम शिस्तबद्ध आहे, परिपूर्ण आहे, ज्ञानपूर्वक आहे. त्याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या संशयाला वाव नाही. ते जर तुम्ही आचरणात आणलं तर शेवटी मोक्ष संन्यास योग. संन्यास म्हणजे काय कळेल. तर तो कसा, जोपर्यंत तुमची परमात्मा परमेश्वरावरती निष्ठा बसत नाही, अनन्य चिंतयंत, अनन्य चित्त जोपर्यंत तुमची निष्ठा होत नाही, भक्ती होत नाही, जी सात्विक भक्ती आहे ती अनन्य चिंतयंत, कोणतीही चिंता न बाळगता, कोणतीही इच्छा आकांक्षा आसक्ती न बाळगता होत नाही. कसं, तुम्ही ध्यान साधना जरी केला तरी मला मोक्ष प्राप्त करायचे आहे या इच्छेनं जर केलं तरी सुद्धा तुमची निष्ठा परिपूर्ण नाही. हे भगवंत इथे स्पष्ट करतात. म्हणून निष्ठा ज्ञानस्य हे 12 मूलतत्व इथे स्पष्ट केलेले, ते आपण एकत्र घेऊया. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो व्युदस्य च विविक्त सेविलग्वाशी यतवाक्काय मानसः ज्ञानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममो शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. 20 गुणधर्म आहेत. प्रथम, बुद्ध्या विशुद्ध युक्त, तुमची बुद्धी विशुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. अपवित्र काय करतं, तुमच्या वासना. थोडक्यात तुमच्या बुद्धीतले विचार हे वासनेच्या आसक्तीमुळे निर्माण झालेले नको, विषय वासनांच्या आसक्तीमुळे निर्माण झालेले नको, म्हणजे ती पवित्र आहे. का, अपवित्रता नाही. अपवित्रता काय, दोष काय, वासना. ती नसलेली बुद्धी जेव्हा तुमची बनते तेव्हा तुम्हाला तुमचं ध्येय स्पष्ट दिसतं. प्रत्येक मनुष्याचं सर्वोच्च ध्येय काय, मोक्ष प्राप्त करणे, हे तुम्हाला स्पष्ट दिसतं. ज्याला आपण म्हणतो ना, दूध का दूध पाणी का पाणी. या जगामध्ये राहून तुम्हाला सत्य कळतं. त्याच्यासाठी बुद्धी पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. त्यानंतर धृत्यात्मानं नियम्य, तुमची जी धृती आहे, तुमचं जे सातत्य आहे, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग याचं आचरण करण्याचं जे सातत्य आहे, ते सातत्य तुमचं हे आत्मसंयमन निर्माण करतं. आत्म म्हणजे तुमचं शरीर, मन आणि बुद्धी याच्यावर तुमचं नियंत्रण प्राप्त करणे, त्याला आत्मसंयमन म्हणतात. बुद्धी शुद्ध झाली तर आत्मसंयमन प्राप्त व्हायला मदत होते. त्यामुळे काय घडतं, शब्दादीन विषयान त्यक्तम, म्हणजे ध्वनी व इतर म्हणजे कोणतेही इंद्रिय विषय त्यांच्यामध्ये तुम्ही गुंतत नाही. तुम्ही कर्म करता पण त्यांच्यामध्ये न गुंतता करता, त्यांचा त्याग करून करता. त्यामुळे काय घडतं, राग द्वेषो विदस्य, म्हणजे आवडीनावडींचा तुम्ही त्याग करता, आवडीनावडींमध्ये गुंतत नाही. परिणाम काय होतो, विविक्त सेवी, तुम्ही एकांतवासात राहतात. याचा अर्थ तुम्ही लोकांमध्ये जगात जगत नाही असं नाही, जगता परंतु त्यांच्यामध्ये गुंतत नाही, विनाकारण दुसऱ्यामध्ये मिक्स होत नाही. गरज असेल तितकंच तुम्ही संबंध ठेवता. लघवाशी म्हणजे तेच, तुम्ही गरज असेल तितकेच संबंध ठेवता आणि गरजेपुरतच ग्रहण करता. ग्रहण हे तिन्ही गोष्टीने होतं, शरीराने सुद्धा होतं, मनाने सुद्धा होतं, बुद्धीने सुद्धा होतं. शरीराने तुम्ही अन्न ग्रहण करता,
मनाने भावभावना तुम्ही स्वतःमध्ये विषय वासनांद्वारे निर्माण करता, बुद्धीमध्ये विचार निर्माण होतात. हे जे काही तुम्ही ग्रहण करता बाहेरच्या जगापासून, त्याचा तुम्ही त्याग करा आणि ते गरजेपुरतच करा की ज्याची तुम्हाला खरोखर आवश्यक. त्यामुळे काय घडणार, तुमचं येतं वाक्काय मानस, म्हणजे तुमची शरीर, वाचा आणि मन नियंत्रित होईल. वाचा म्हणजे कर्माला वाचा म्हटलेलं, कर्मेंद्रिये याला वाचा म्हणतात. याच्यावर तुमचं नियंत्रण प्राप्त होईल. तुम्ही जे कर्म कराल शरीरावर आणि मनावर तुमचं पूर्णतः निर्णय होईल, ते तुमचं नियंत्रण प्राप्त होईल. परिणाम काय कळेल, ध्यान योगम नित्यम, म्हणजे ध्यान साधनेमध्ये तुम्ही सदैव मग्न राहाल. विनाकारण इतर फालतू गोष्टीचा विचार करणार नाही. तुमचं कर्तव्य काय, मोक्ष प्राप्त करणे. अहम ब्रह्मास्मी या हा अनुभव प्राप्त करणे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णतः व्यस्त राहा. वैराग्यम समुपराशित, यामुळे तुमच्यात वैराग्य निर्माण होईल. तुम्ही विनाकारण जगामध्ये हातपाय मारत फिरणार नाही. विमुच्य अहंकारम बलम दर्भ कामम क्रोधम परिग्रह, म्हणजे तुमच्यामध्ये जर अहंकार आहे, सामर्थ्य, मगरुरी, इच्छा, क्रोध, लोभ, हे विकार निर्माण होणार नाही. कारण मूळ वासनाच नाहीत, इच्छाच नाहीत, जगापासून अलिप्त आहात. त्यामुळे हे काहीच निर्माण होणार नाही. त्यामुळे तुम्ही शेवटी काय व्हाल, निर्मम, म्हणजे मी, माझेपणा, माझं, हे ममत्व बुद्धी तुमची निघून जाईल. अहंकार तुमचा गळून पडेल. शेवटी काय, शांत, तुम्ही शांत व्हा. अंतरात्म्याच्या शांतीमध्ये तुम्ही डुंबून जा. बाहेरच्या जगामुळे तुमच्यावरती काहीही परिणाम होणार नाही. हे जेव्हा 20 गुण तुमच्यामध्ये पूर्णतः मुरतील, तेव्हा तुमची ते परमात्मा परमेश्वराच्या प्रती असलेली निष्ठा आहे ती अढळ होईल. तिच्यापासून तुम्ही दूर ढळणार नाही. पुढे भगवंतांनी त्या निष्ठेने तुम्ही कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचं आचरण करत कशा प्रकारे त्यागी बनाल आणि ध्यान साधनेपर्यंत पोहोचाल हे स्पष्ट केलंय. ते आपण पुढील सत्रामध्ये पाहू. हरिओम.